नमस्कार, माझा इंडिया न्यूज. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा आहे का? काय सांगाल चेअरमन, आजचा अर्थसंकल्प झालाय, सर्वसामान्याला पटेल असा अर्थसंकल्प आहे का? काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत. त्याच्या त्रुटी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये उपसूचनाद्वारे असतील किंवा सगळ्या तज्ज्ञांच्या अभ्यास करून, सगळ्यांशी विचारविनिमय करून, सर्व 128 नगरसेवकांची चर्चा करून, सर्व वरिष्ठांची चर्चा करून त्याच्यामध्ये काय काय सुधारणा करता येतील, शहराला काय आपला फायदा होईल, त्या गोष्टीकडं लक्ष देऊन त्याच्यामध्ये ज्या उपसूचना आपल्याला योग्य वाटतील ते योग्य वाटून ते आम्ही जनरल बॉडीला सादर करताना एकत्रित सादर करू. एकंदरीत स्थायी समिती जे असेल ते 15 जे सदस्य असतील त्यांच्या सूचना घेऊन नंतर अर्थसंकल्पात मांडणं हे अनिवार्य होते. मात्र आता ते झालेलं नसल्याची खंत जी आहे त्या अनेक सदस्य व्यक्त होताना दिसत आहेत. काय सांगा? तसं नाही, अजूनपर्यंत आम्ही सर्व 16 सदस्य सभागृहामध्ये बसलेलो होतो. आम्हाला फक्त ते सादर केल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून तो डिसिजन घेतलेला आहे की 2-3 दिवस या पूर्ण अर्थसंकल्पावरती प्रॉपर अभ्यास करून, तज्ज्ञांची माहिती घेऊन, आम्हाला त्यातलं जेवढं प्रभागातल्या काही नागरिकांच्या समस्या ज्या भासतात आहेत त्याच्यावरती सोल्युशन कसं निघेल, त्यासाठी जी जी कामं अपेक्षित आहेत ती कामं त्याच्यामध्ये उल्लेख करून आणि त्याच्यापैकी किती चालू असलेल्या तरतुदीमध्ये शक्य आहे याचा सगळा आढावा घेऊन आम्ही ते एकत्रितपणे सादर करायचं ठरवलं. एकंदरीत 4 वर्षानंतर पुन्हा एकदा स्थायी समिती स्थापन झाली. शहरांचे लक्ष जे आहे स्थायी समितीवर आहे की आपल्या शहरांमध्ये चांगले कामे व्हावीत म्हणून एक चेअरमन म्हणून तुम्ही शहराचे जे काही त्यांचे स्वप्न जे आहेत की हे व्हायला पाहिजे ते पूर्ण होतील का? कसा अर्थसंकल्प असणार आहे? निश्चितपणे सर्व अपेक्षा जेवढ्या आम्ही लोकांना आम्ही देखील दाखवल्यात आणि लोकांच्या देखील आहेत आणि ज्या समस्या लोकांना भासतात या सगळ्यांचा समतोल ठेवून शक्य तेवढी सगळी जास्तीत जास्तची कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम महिलांचे जे शौचालय आहेत तिथे एकतर पाणी नसतं आणि दरवाजेही नसतात आणि स्वच्छताही नसती. त्याबद्दल काय म्हणजे काही योजना काढल्यात का? काही आरोग्यासाठी काही महिला किंवा जेंट्स भरणार आहात का यासाठी? पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये बदल दिसेल. ज्या ज्या ठिकाणी आता आम्हाला देखील काही गोष्टी भासत होत्या की काही गार्डन्स असतील, सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात, काही महिला भगिनी जातात, त्या ठिकाणी त्या टॉयलेट्सला प्रॉब्लेम्स होते किंवा ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा अभाव असेल त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम असतील, काही ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल तर तो अभाव जर असेल, काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नीट नसेल, तुम्ही सांगितल्याप्रमाणे दरवाजाची व्यवस्था किंवा लाईट्सची व्यवस्था, पहाटेच्या वेळ असते त्या वेळेला लाईट्स नसतील, या ज्या ज्या समस्या आम्हाला जाणवतात तर त्या निश्चितपणे आम्ही ते सॉल्व्ह करू आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकांकडून त्याचा आढावा घेऊ की बाबा तुमच्या प्रभागामध्ये अशा काही ज्या ज्या अडचणी वाचतात त्या तुम्ही आमच्यापर्यंत कळवाव्या आणि आम्ही सर्व मिळून त्या विभागाच्या अधिकाऱ्यांचा फॉलोअप घेऊन ते सॉल्व्ह करू. अध्यक्ष, एकंदरीत पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिव्यांग कल्याणकारी योजना राबवल्या जाते, परंतु फक्त ही दिव्यांग कल्याणकारी योजना कागदावरच घेतलं दिसून येते. ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले असतात, हजारो फॉर्म या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आलेले, मात्र याच्याकडं अधिकाऱ्यांकडून आर्थिक पैशाची मागणी केल्या जाते आणि तरच तो फॉर्म अर्ज किंवा एखाद्या एजंटच्या मार्फत जर आला तरच तो अर्ज नाही का मंजूर केला जातो. अशावरती आपण काही असे काही भ्रष्ट अधिकारी त्यांच्यावरती काय अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करणार. कालपर्यंत जेवढे आपल्या शहरामध्ये दिव्यांग आहेत त्यांना आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आर्थिक दर महिन्याला एक ठराविक रक्कम त्यांना एक चांगल्या भूमिकेने आजपर्यंत देत आलेली आहे. त्या कारणास्तव इतर महापालिकेमध्ये ती सुविधा कितपत आहे याचं आपण सांगू शकत नाही, परंतु आपल्या शहरातल्या दिव्यांगांसाठी चांगल्या पद्धतीने हे व्हावं ह्यासाठी आहे. तर ती वाढली पाहिजे, हे तुमचं जे मत आहे की ती वाढली पाहिजे. ज्यांना ऑलरेडी चालू आहे तर त्यांना ते भेटतंय, परंतु तुम्ही जे आत्ता सांगताय की बाबा जे नवीन अर्ज आलेले आहेत की नवीन त्यांची नोंद करून घ्यायची आहेत, काही अधिकारी जर टाळाटाळ करत असतील, काही अधिकारी जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर 2 पैसे मागून जर हे करत असतील तर निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जे त्याला एक ओपन विंडो कन्सेप्ट आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करू की तिथं अर्ज आल्यानंतर त्या अर्जावरती तुम्ही काय कारवाई केली याचा महिन्यातून एकदा तरी आम्ही आढावा घ्यायचा प्रयत्न करू की जेणेकरून त्याला खेटा घालायला लागणार नाही आणि त्याच्यासाठी ते काम सोयीस्कर करू. व्यावसायिक आर्थिक सहाय्यासाठी हा अर्ज आलेले आहेत, त्यामध्ये ही मागणी होती पैशाची. आणि दुसरी गोष्ट जे दिव्यांग व्यक्तींना सायकलीचं जे काही होतं
तर ते सायकलीचेच देखील त्यांनी नाही का कोटेशन स्वतः बदललेले प्रकार ह्या महापालिकेत घडलेले आहेत. म्हणजे ज्यांनी एखाद्या डीलरकडनं घेतलेलं कोटेशन होतं ते कोटेशन ह्या ठेकेदाराच्या मार्फत लावण्यात आलेले दिसतं. असं एखादं स्पेसिफिक उदाहरण असेल आणि पुराव्या सकटात असेल तर निश्चितपणे आपण त्वरित कमिशनर साहेबांना सांगून त्या अधिकाऱ्यावरती कारवाई त्याच्यावरती करू. आपण कॉल रेकॉर्ड सुद्धा आपल्याकडे आहे. जे तुम्हाला वाटेल ना ते लेखी स्वरूपात व्हिडिओ स्वरूपात तुमच्याकडे जे असेल तर तुमच्या सर्वांसोबत आम्ही देखील कमिशनर साहेबांना ते सूचना करून एकत्रितपणे आपण सॉल्व्ह करू. प्रशासन काळामध्ये काही बोगस म्हणजे ठेकेदारांमार्फत काही बोगस दिव्यांग पण दाखवले गेलेले आहेत आणि त्या दिव्यांगाच्या बोगस ठेकेदारांना काही ठेके मिळालेले आहेत. त्या संदर्भाने आपण काय भूमिका घेऊ? बोगस असतील तर ते आपण काढून घेऊ. तर ते कसं काय हे करावं? ते आता तुम्ही जर ज्या सूचना देता आता तुम्हाला जे सातत्यानं जे सांगितलं की जर तुमच्याकडे त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा. तर त्याच्यावरती आम्ही निश्चित शेवटचा कमिशनर प्रश्न साहेबांना चेअरमन शेवटचा प्रश्न. गेली 4 वर्ष झाली प्रशासन काळात मोठा भ्रष्टाचार झाला, महानगरपालिका कर्जबाजारी झाली. यामध्ये तुम्हाला स्थायी समिती मिळाली कर्जबाजारी यादी तर कर्ज वसुली थकबाकी याचं काही नियोजन केलं तर तुम्ही आखलंय का? मुळात त्यांना आपली महापालिका कर्जबाजारी नाही हे पहिलं सर्वांनी ज्ञात असावं की महापालिकेवरती चालू वर्षामधलं 353 कोटीचं कर्ज आहे. चालू वर्षामध्ये जरी तरतूद नसली तरी ठीक आहे की मागचे जे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते ते प्रकल्प होण्यासाठी आम्हाला ते ह्यावर्षी काही कमी प्रमाणात नवीन कामं काढता येतील. पण नवीन कामं जरी काढता नाही आली पण दैनंदिन जीवनामध्ये जी आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत या आवश्यक असलेली कामं आहेत ती निश्चित त्या कामांसाठी कशी तरतूद करता येईल. आणि नवीन एखादा प्रकल्प राबवत असताना असे काहीतरी नवीन प्रकल्प एखाद्या एरियात आम्ही राबवला तर त्या एरियामधले बिल्डर असतील किंवा बांधकाम व्यावसायिक असतील किंवा रहिवासी तिथं वाढणार असतील, कमर्शियल झोन वाढणार असेल तर त्यांच्यापासून आपल्याला ॲटोमॅटिक उत्पन्न वाढेल आणि वाढलेलं उत्पन्न आपल्याला विकास कामासाठी वापरता येईल आणि झालेलं दायित्वासाठी फेडता येईल. नाही तो प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की कर्जबाजारी तुम्ही म्हणलात की नाहीये परंतु ज्या कंपन्या आहेत अनेक कंपन्या आहेत त्यांनी आतापर्यंत जे थकबाकी भरलेलं नाही याच्यासाठी काय तुमचं नियोजन असणार आहे का हा प्रश्न पेश. थकबाकी तर निश्चितपणे ज्याची आहे तर त्यांच्याकडून तर ती महापालिका स्तरावरती ती वसूल केली जाईल. लाखो मला 1 मिनिट लाखो आंबेडकरी समाजाचा आवाज बनून कुणाल भाऊंनी सभागृहामध्ये माता रमाईचा स्मारकाचा विषय घेतला होता. ते तुमच्या कार्यकाळामध्ये आता हे स्मारकाचा विषय मार्गी लागणार का? आमचे RPIचे जे शहर अध्यक्ष आहेत ते आमचे पहिल्यापासूनचे मित्र आहेत आणि ते चळवळीतून आलेले आहेत. चळवळीतून आलेल्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनी आणि RPI गटाने जो न्याय दिलेला आहे आज ते सभागृहामध्ये एक RPIचा समाजाचा आवाज म्हणून उभे आहेत आणि ते एकटे आवाज नाही आहेत तर आम्ही सर्व 128 नगरसेवक म्हणजे आमचे बाबासाहेब असतील, आमचे दंतरगुळे साहेब असतील व मी असेल स्वतः असं कुठलं हे नाही की बाबा समाजाचाच सर्व समाजाचे आम्ही सर्व लोक आज त्या माता रमाईंच्या स्मारकासाठी अग्रेसर आहोत. त्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये जे भूमिपूजन होणार आहे 11 तारखेला तर त्याच्यासाठी आमची सर्वांची जबाबदारी असेल की कुठल्याही परिस्थितीत त्या कामासाठी तरतूद कमी पडणार नाही. ओके थँक्यू. माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड.